आगामी विधानसभा निवडणुकीला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्यास आणि दुसरीकडे काँग्रेस, पवार आणि ठाकरे असे तिघे लोकसभेप्रमाणे एकत्र लढल्यास महायुतीचा लोकसभेप्रमाणे बाजार उठेल, मविया राज्यात सत्तेत येईल, महायुतीला विरोधी पक्षात बसावं लागेल असं धाडसी विधान आपण का करतोय, त्याच्यामागे काय लॉजिक आहे, चला समजून घेऊयात। अनेक राजकीय अभ्यासकांची मतं जाणून घेतल्यानंतर, राज्यातील काही प्रश्न ग्राउंड रियालिटी समजून घेतल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत 160 ते 170 आमदार हे मवियाचे निवडून येतील। त्यामध्ये पवारांचे 60, ठाकरेंचे 60, काँग्रेसचे 40 ते 50 तर महायुतीचे 118 ते 128 आमदार हे निवडून येतील। भाजपाचे 60 ते 70, शिवसेना 30 ते 35, अजित पवारांचे 15 ते 20 आमदार हे निवडून येऊ शकतात। ही आकडेवारी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यात सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, भाऊ योजना या योजना घोषित केल्यानंतरचा अंदाज आहे। आता हे आकडे का समोर येत आहेत, त्याचं काय लॉजिक आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। सगळ्यात आधी कुणाची किती ताकद आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि हे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांची मतांची टक्केवारी समजून घ्यावी लागेल। त्याआधीची 2019 विधानसभा आकडेवारी सध्या काहीही उपयोगाची नाही, कारण त्यानंतर पक्ष फुटलेत। त्यामुळे 2024 मधील लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी ही महत्त्वाची आहे। 2024 मधील लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहता भाजपा 26%, सगळ्यात जास्त मतदान भाजपाला झाले। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3.7% तर मवियामध्ये काँग्रेसला 16%, ठाकरेंच्या शिवसेनेला 16% आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 10% मतं मिळाली आहेत। मविया म्हणून विचार करता मवियाला 42% तर महायुतीला 41% आणि हा विचार करता महायुतीपेक्षा मविया 1%नीच पुढे। पण राजकीय पक्षांचा विचार करता मवियातील पक्षांच्या मतांमधील फरक जास्त नाहीये, तर महायुतीमध्ये भाजपा 26%वर तर अजितदादा 3%वर आहेत आणि हितेच मोठी गोम आहे। त्यामुळेच मविया एकत्रित लढल्यास त्यांच्या 42%च्या एकमेकांना बरोबरीनं फायदा होणार आहे, तर दुसरीकडे महायुतीमध्ये एकत्र लढल्यास भाजपा 26%, अजितदादा 3%, शिंदेंची शिवसेना 12%। त्यामुळे एकमेकांना त्यांचा बरोबरीनं फायदा होणार नाहीये। जिथे भाजपाची ताकद आहे तिथे भाजपाचे आमदार निवडून येतील, मात्र ज्या मतदारसंघात भाजपाची ताकद नाही तिथे महायुतीला फटका बसेल। आता मवियाचे महायुतीपेक्षा आमदार जास्त कसे निवडून येतील त्याचे काही लॉजिक आहेत, ते समजून घेऊयात। आगामी निवडणुकांमध्ये, विधानसभा निवडणुकांमध्ये परिणाम करणारा पहिला घटक आहे मराठा आरक्षण। मराठा आरक्षण विषय पुढच्या 2 महिन्यात सुटण्याची शक्यता कमीच आहे, त्याचा फटका महायुतीला बसेल। 2. महायुतीपेक्षा अजित पवारांच्या समावेशाबाबत अप्रत्यक्षपणे महायुतीमध्ये आक्षेप घेतला जातोय। त्यातच अजित पवारांनी विधानसभा एकत्र लढणार, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लढू अशी घोषणा केली आहे। त्यामुळे महायुतीतील एकजुटीबाबत संभ्रम आहे। 3. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, पण ती निवडणुकांच्या तोंडावर सुरू केली आहे हा मुद्दा प्रचारात येणार आहे, त्यामुळे त्याचा म्हणावा तसा फायदा महायुतीला होण्याची शक्यता कमी आहे। 4. शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सहानुभूती आहेच आणि 5. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी, शिवसेनेतील काही आमदार हे पवार ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज्यातील फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलेलं नाही, तो राग मतदारांच्या मनात अजून आहेच। त्यातच पक्षाचे कट्टर कार्यकर्ते हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, त्यामुळं मविया महायुतीला भारी पडण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतंय? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।